हाय हॅलो नमस्ते. साक्षी होममेकर चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे सगळ्यांचं. आज आपण आलो आहोत वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान म्हणजे राणीची बाग पाहण्यासाठी. आपण एंट्रन्स पाहिलात. आता पुढे हे तिकीट घर आपल्याला दिसतंय साईडने गेल्यानंतर. तर दक्षिण मुंबईच्या भायखळा विभागात 60 एकरांमध्ये पसरलेले उद्यान आहे. आता हे तुम्ही तिकीट घर बघू शकता. तिकिटाचे दर माफक आहेत. म्हणजे प्रौढांसाठी 50 रुपये आणि 3 ते 12 वर्षाच्या मुलांसाठी 25 रुपये. तर चौघांचे कुटुंब म्हणजे पती पत्नी आणि 2 मुले असे कुटुंब असेल तर 100 रुपये तिकीट चौघांचे आहे. तसेच ज्येष्ठ नागरिकांना आणि अपंगांसाठी प्रवेश मोफत आहे. तुम्ही बघू शकता आपण हा मेन एंट्रन्स आहे तिकीट काढल्यानंतरचा. आपण आतमध्ये जातोय आता गार्डन मध्ये म्हणजे राणीच्या बागेमध्ये. इथे तुम्ही स्टॅच्यू बघू शकता. ब्रिटिश कालीन अधिकाऱ्याचा स्टॅच्यू आहे घोडेस्वार. खूप अशी छान फुलांनी आणि वेगवेगळ्या झाडांनी राणीची बाग बहरलेली आहे. तुम्ही तोफ पण बघितली असाल ब्रिटिश कालीन. तिथे सगळेजण सेल्फी वगैरे काढतात. तर सर्वप्रथम आपल्याला दर्शन होते ते हत्तीचे. त्यानंतर पुढे गेल्यानंतर हे बालसंगोपन कक्ष आहे. इथे थोडं पुढे गेल्यानंतर सिंहाचे घर आहे. पण तिथे सिंह नव्हता. तो काही दिवसांनंतर आणणार आहेत. आय एम कमिंग सूनची पाटी लावलेली आहे. आता आपण जातोय अस्वलाच्या घरात. इथे छान असं लहान मुलांसाठी खेळण्यासाठी बाहेर फोटो काढण्यासाठी मोगली वगैरे आहे. आता तुम्ही बघू शकता इथे अस्वल आहे. छान असं खेळतंय आणि त्याला राहण्यासाठी छान अशी गुफा आहे. तसेच पाण्याचे धबधबे सुद्धा आहेत त्यांना आंघोळ वगैरे करण्यासाठी. इथे बघू शकता तुम्ही पाण्याचे हौद आहेत. म्हणजे त्यांना जेव्हा गारवा पाहिजे असेल तेव्हा त्यांना तिथे ते जाऊ शकतात. आणि एक अस्वल तर झाडावर जाऊन बसलेले आहे. एकूण 2 अस्वले आहेत. आता आपण जातोय वाघाच्या घरात. त्या वाघाचं घर कसं आहे आपण बघूया. मी खूप लहानपणी 12-13 वर्षाचे असताना आलेले. त्यानंतर बरेचसे बदल झालेले आहेत राणीच्या बागेमध्ये. आता तुम्ही बघू शकता इथे दुपारची वेळ असल्यामुळे वाघ थोडा विश्रांती करतोय. पण थोड्या वेळानंतरच आपण पुन्हा बघूयात वाघ बाहेर येतोय का. आणि वाघ बाहेर आलेला आहे. छान असा पाण्यामध्ये पोहताना दिसतोय. तुम्ही बघू शकता. खूप गर्दी असते मुलांची सगळ्या माणसांची वाघाला बघण्यासाठी. आणि खूप गोंधळ असतो. त्यामुळे आवाज म्यूट करूनच मी आता हे बोलत आहे. आणि वाघही सगळ्यांचं मनोरंजन खूप छान प्रकारे करतो. इथे पाटी लिहिलेली आहे वाघासंदर्भातली. आणि तुम्ही इथे बघू शकता मार्गदर्शन म्हणून इथे लावलेले आहेत निशाण. कुठे काय आहे, कुठल्या दिशेला काय आहे तुम्ही बघू शकता. इथे एक पाटी पण आहे. तर इथे थोडा वेळ आम्ही विश्रांती घेतली. आणि बाजूलाच स्नॅक सेंटर आहे. त्यामुळे बरीचशी माणसं इथे बसलेली दिसली. आमचे फॅमिली मेंबर सुद्धा होते बसलेले. तुम्ही बघू शकता एकदम निवांत सगळेजण बसलेले आहेत माणसं. इथे स्नॅक सेंटर बाजूला असल्यामुळे इथे ते घेतात आणि खाऊन झालं की पुढच्या प्रवासाला लागतात. या उद्यानाचे बांधकाम सन 1861 रोजी करण्यात आले होते. तेव्हा या उद्यानास राणी व्हिक्टोरियाचे नाव देण्यात आले होते. आता तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये 2 पाणगेंडे आहेत. हिप्पोपोटमस शांतपणे कारव्यासाठी ते पाण्यामध्ये खेळत आहेत छानपैकी आणि सगळ्यांचं मनोरंजन करत आहेत. या उद्यानात 300हून अधिक प्राणी आणि पक्षी आहेत. जसे मगर, कासव, हत्ती, वाघ, पाणघोडा. आता तुम्ही बघू शकता इथे माकडांच्या
राहण्याची सोय इथे आहे केलेली आणि इथे वेगवेगळ्या प्रकारचे माकड तुम्ही बघू शकता, जे बाहेरच्या देशातून सुद्धा आणलेले आहेत, म्हणजे बांगलादेश वगैरे जे आजूबाजूचे आपले देश आहेत त्यातील प्रजाती इथे आपल्याला बघायला मिळतात माकडांच्या. आणि हे मध्येच एक वृक्ष मला दिसले, कैलाशपती नाव आहे. तर खूप छान असं वाटलं म्हणून मी हे शूट केलंय, म्हटलं तुम्हालाही दाखवावं. आता यानंतर चितळ प्राणी इथे आहेत. हरणासारखे दिसणारे आहेत, परंतु त्यांना शिंग सुद्धा आहेत, म्हणजे ते चितळ आहेत. तुम्ही बघू शकता छान असे शिंग आहेत त्यांना आणि ठिपके आहेत. प्राणी आणि पक्ष्यांसोबत राणीची बाग 500हून अधिक झाडांची आणि नवीन नवीन झाडांची अशी लागवड इथे केलेली आहे. त्यामुळे अनेक पर्यावरण प्रेमी इथे आवडीने येतात. खूप छान छान प्रकारची झाडं तुम्हाला बघायला मिळतील इथे. तुम्ही बघू शकता इथे किती छान कळपाने राहतात ते. आता आपण चाललो आहोत पेंग्विन जिथे आहेत त्या कक्षाकडे. तर तिकीट त्याला वेगळं काही नाहीये, जे आपण तिकीट काढलेलं आहे सुरुवातीला त्याच तिकिटामध्ये आपल्याला हे हम्बोल्ट पेंग्विन कक्ष बघायला मिळते. खूप छान असं, बाहेर मुलांना आवडेल असं आणि आकर्षित करेल अशी सजावट आहे. खूप थंड वातावरण आहे आतमध्ये. लाईन होती भरपूर मोठी. राणीच्या बागेमध्ये पेंग्विन पाहणं हे खास आकर्षण आहे. यासाठी पर्यटकांची विशेष गर्दी असते. राणीच्या बागेमध्ये 2022 वर्षामध्ये 3 पेंग्विनचा जन्म झालेला आहे. तसंच राणीच्या बागेला 160 वर्ष पूर्ण झाल्यामुळे प्राणी संग्रहालयाकडून प्रवेशासाठी ऑनलाईन बुकिंग सुद्धा चालू झालेली आहे. तसेच हे पेंग्विन साऊथ कोरिया या देशातून आणलेले आहेत आणि हम्बोल्ट पेंग्विन कक्षाची सुरुवात 26 जुलै 2016 या वर्षी करण्यात आलेली आहे. तसेच इथे एकूण 15 पेंग्विन पक्षी आणलेले आहेत. तुम्ही बघू शकता छान असं विहार करताना. आणि छोटे आणि मोठी सगळीच खूप आवडीने बघतायत कसे पोहतायत ते. हा तर माझा पहिलाच अनुभव होता पेंग्विन पाहण्याचा. आणि खूप छान अशी व्यवस्था त्यांच्यासाठी केलेली आहे. आतमध्ये स्वच्छता आहे छानपैकी. या पक्ष्यांची काळजी घेण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज 24 तास कार्यरत असते, जेणेकरून त्यांच्यावरती व्यवस्थित लक्ष ठेवण्यात येईल. तुम्ही बघू शकता किती छान वातावरण आहे आतमध्ये. आणि असं हे डेकोरेशन वगैरे आहे बाहेर. आपण बाहेर पडतोय आता तिथून. पेंग्विन कक्षातनं बाहेर पडल्यानंतर तुम्हाला ही एंट्री दिसते, ती आहे स्नॅक्स सेंटरमध्ये जाण्याची. वेगवेगळ्या प्रकारचे स्नॅक्स तुम्ही इथे खाऊ शकता. अवेलेबल असतात तुम्हाला गरमागरम. आणि चालून चालून बरेचसे पर्यटक दमलेले सुद्धा असतात, लहान मुलं असतात, त्यांना खाण्याची इच्छा होते. तर छानपैकी असं इथे स्नॅक्स सेंटर सुद्धा आहे. इथे तुम्ही बघू शकता पक्ष्यांचे नंदनवन. वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी आपल्याला पाहायला मिळणार आहेत. खूप छान बांधकाम केलेलं आहे आतमध्ये. तुम्ही इथे बघू शकता वेगवेगळे पक्षी आहेत. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे राणी व्हिक्टोरियाचे नाव आधी बागेला होते. कालांतराने भारत देश स्वतंत्र झाल्यानंतर अनेक सामाजिक आणि राजकीय कार्यकर्त्यांच्या प्रयत्नाने या उद्यानाचे नाव वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान असे करण्यात आले. इथे तुम्हाला पक्ष्यांच्या लुप्त होत चाललेल्या प्रजाती बघायला मिळतात आणि त्यांची छान अशी खाण्यापिण्याची सोय सुद्धा केलेली आहे आतल्यात. इथे तुम्ही बघू शकता वेगवेगळ्या प्रकारचे पोपट आहेत. मोठ्या आकाराचे पोपट होते सगळे. आणि त्यांना इथे रिंग आहे मध्ये, बघू शकता झोपाळा आहे. त्या झोपाळ्यावरती ते स्वच्छंदीपणे खेळत आहेत. खूप छान वाटते इथे आल्यानंतर. आता उद्यानाबद्दलची आणखीन थोडी माहिती पाहूयात. बुधवारी हे उद्यान बंद असते आणि इतर वारांना सकाळी 9 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत
हे पर्यटकांसाठी उघडे असते। खाजगी शाळांची ट्रिप आली तर त्या विद्यार्थ्यांसाठी 15 रुपये असा तिकीट दर आकारला जातो। राणीची बाग हे मुंबई शहराच्या मध्यवर्ती भागात आहे। इकडे येण्याकरता अनेक मार्ग आहेत, पण सगळ्यात सोपा मार्ग हा रेल्वेचा आहे। भायखळा रेल्वे स्टेशनच्या पूर्वेपासून राणीबाग हाकेच्या अंतरावर आहे। मी मगाशी सांगितल्याप्रमाणे खूप छान आणि वेगळ्या प्रकारची झाडं इथे बघायला मिळतात। त्याचे हे उत्तम उदाहरण आहे। तुम्ही बघू शकता इथे आपल्याला कासवांचे वेगवेगळे प्रकार आता बघायला मिळणार आहेत। इथे सगळी माहिती आहे कासवांबद्दलची। तुम्ही बघू शकता किती छानपणे हे कासव राहत आहेत आतमध्ये। स्वच्छंद असा विहार करताना दिसतायत। खूप छान वाटतं असं बघायला पाण्यामध्ये जेव्हा प्राणी आपल्याला पोहताना दिसतात। एक वेगळीच मजा येते तिथे बघायला पण, आणि लहान मुलं खूप खुश होतात। इथे पण तुम्ही बघू शकता कासवांच्या वेगळ्या प्रजाती इथे ठेवलेल्या आहेत। त्यांना खाणं वगैरे घातलेलं आहे। छान काळजी घेतली जाते प्राण्यांची इथे, आणि स्वच्छता ही कमालीची आहे। ही माहिती आहे या कासवाबद्दलची। आणि पुढे गेल्यानंतर साप आणि मगर यांचा कक्ष पाहायला मिळतो, पण साप इथे अवेलेबल नव्हते। माहिती सगळी प्रोव्हाइड केलेली आहे प्राण्यांविषयीची, सापांविषयीची सुद्धा माहिती इथे दिलेली आहे। आपण जातोय मगरीच्या कक्षाकडे। ह्या खोट्या आहेत मगरी, पण खूप छान असे त्यांचे स्टॅच्यू आहेत उभारलेले। इथे फोटो सुद्धा काढतात बरेचसे जण। तुम्ही इथे बघू शकता पाण्यामध्ये एक सुसर आणि एक मगर पाण्यामध्ये आहेत, आणि त्यांना पण छान असं व्यवस्था केलेली आहे। आणि इथे खालच्या कक्षामध्ये गेल्यानंतर अशी सुसर पाहायला मिळाली। थोडा वेळ आम्हाला वाट बघावी लागली त्यासाठी। छान असं स्वच्छंद असं विहार करते, आणि इथे तुम्ही फोटोशूट करू शकता। खूप छान असे सीन तयार केलेले आहेत। डेकोरेशन खूप छान आहे त्यांचं। तिथे बसून खूप जण फोटो काढत होते, शूट सुद्धा करत होते, आणि त्या मगरी अशा जिवंतच आहेत की काय असं वाटत होतं थोडा वेळ। आता आपण जाणार आहोत ॲक्वा बर्ड्स या सेक्शनकडे, आणि खूप प्रकारचे पक्षी इथे तुम्हाला बघायला मिळणार आहेत। हे बघा, बघू शकता तुम्ही किती छान आहे केलेलं ते। सगळे पक्षी प्रत्येक फांद्यांवरती बसलेले आहेत, आणि खाली पाण्याचा पण भरपूर इथे वाहतं पाणी आहे, आणि पक्षी छान राहतात इथे। हिरवळ असल्यामुळे मन खूप प्रसन्न होते इथे आल्यानंतर। खूप छान वाटतं। तुम्ही बघू शकता मोठी मोठी झाडं आहेत, आणि त्या झाडांवरती सुद्धा ते बसतायत आणि पाण्यामध्ये सुद्धा खेळतायत। खूप छान वातावरण आहे। तुम्ही नक्की एकदा भेट द्या। तुम्ही बघू शकता झाडांवरती पक्ष्यांची घरटी आहेत। त्या घरट्यांमध्ये अंडी घालतात, त्यामुळे पक्ष्यांच्या संख्येमध्ये सुद्धा मोठी वाढ होत आहे। कारण पक्ष्यांची संख्या तुम्ही बघाल तर खूप कमालीची आहे। सतत तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे इथे ॲक्वा बर्ड्स बघायला मिळतात। पुढे गेल्यानंतर आणखीनच एक मोठंच्या मोठं बदक आम्हाला बघायला मिळालं। ते छान असं अंघोळ करून आलेलं होतं पाण्यातून। हे बघा, तुम्ही बघू शकता इथे खूप मोठ्या आकाराचा पक्षी आहे हा। सगळी जण शूट करत होते आणि फोटो काढत होते, आणि जणू काही तो फोटोशूटसाठीच उभा आहे असं फील होत होतं। तर तुम्हाला हा राणीच्या बागेतला व्हिडिओ कसा वाटला तो नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा, आणि पुढील नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला
क्लिक करा. त्यामुळे तुम्हाला पुढचे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन येईल. मी माझ्या लहानपणी पाहिलेली राणीची बाग आणि आत्ता मुलांना घेऊन आल्यानंतर जी बाग आम्ही पाहिली आहे त्यामध्ये टोटली डिफरन्स आहे. भरपूर खूप चांगले चेंजेस झालेले आहेत. आता वेळ झाली आहे निघण्याची. हे बाहेर जाण्यासाठीचा गेट आहे. एक्झिट बाहेर असं लिहिलेलं आहे. चल जरा बाय सगळ्यांना.